चला मित्रांनो, आज आमच्या भाच्यांना आपण घेऊन जाऊया मिसळ पाव खाण्यासाठी। मिसळ पावची पार्टी करणार आहोत आपण। आपल्याला पार्टी कोण देतंय? आजी। तर मग आज आजी पार्टी देणार आहे मिसळ पाव खाण्यासाठी। चला मग काय करायचं आज? मिसळ पावची पार्टी। आवडते का मिसळ पाव? हो। चला तर मग आज आपण त्यांना घेऊन जाऊया मिसळ पाव खाण्यासाठी। आजी झाली का तयारी? नाही ना अजून, करते इकडे बघा। चला लवकर मिसळ पाव खायला। पहिला नंबर कोण, दुसरा नंबर कोण? चला अरे आपले 2 मेंबर कुठे गेले? अरे 2 मेंबरची तर तयारी चालू आहे। मग तर तयारी नाही झाली अजून। आपल्याला मिसळ पाव खायला जायचंय ना बाळा। चला आवरा पटकन। मम्माची तर झालेली दिसते तयारी, फक्त मुक्कूचीच बाकी वाटत। चला पटकन तयारी करा आणि या बाहेर आपल्याला जायचंय मिसळ पाव खाण्यासाठी। माती खेळून आली म्हणून टाइम लागला का? मिसळ खायची नाही का? चला पटकन चला ना मग। गेट उघडलाय आता। चला गाडीत बसा। चला बसा सर्व व्यवस्थित। बसला गौरांग? सीट बेल्ट लाव। फ्रंटला बसलेल्यानी सीट बेल्ट कंपल्सरी लावायचं। हा। हाय आणि थोडीच्या मॅडम गणपती बाप्पा मोरया। आपण आडगाव नाक्याच्या इथल्या मिसळ पॉइंटला चाललेलो आहे। आडगाव नाक्यावर मिसळ पॉइंट आहे, अनलिमिटेड मिसळ मिळते तिथं। चला तर मग जाऊया मिसळ पॉइंटच्या इथं। गेल्यावर आपण शूटिंग काढू। फायनली हा आडगाव नाका आहे। इथं आडगाव नाक्याजवळनं थोडंच पुढे आल्यानंतर गंगेच्या रस्त्याला मंत्रीजी देसी खान फूड अँड हब इथं मिसळ खायला आलोय आपण। गाडी इथं पार्क केलेली आहे। आपले मंडळी सर्व निघाले मिसळ खाण्यासाठी बाहेर।
मंत्रीजी देशी स्थान फूड हब या हॉटेलमध्ये आपण मिसळ खाण्यासाठी आलो. इथं अजून मिसळ व्यतिरिक्त हे सगळ्या गोष्टी मिळतात. आपण यांच्याकडे सेकंड टाइम आलेलो आहे. याच्या पहिले पण एकदा येऊन गेलेलो आहे. हे हॉटेलचे ओनर आहेत. हे बघा आता आपली मिसळची प्लेट तयार होते. किचन पण यांचं एकदम क्लीन स्वच्छ एकदम मस्त आहे. चला तर मग आता हॉटेल बघू मिसळ फायनल झाल्यानंतरला. यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. भरपूर मटकी भरपूर फरसाण हे वापरतात. हे रेट बघा यांचे. मिसळचा सेटअप रेडी झालाय आपला. रस्सा, कांदा, शेव ही आणि मटकी हे प्लेट एक्स्ट्रा दिलेलं आहे लागल्यास घेण्यासाठी. आणि पूर्ण प्लेट आहे. चला करा स्टार्ट. फायनली आमच्या मातोश्रींचं पण होत आलंय. कशी वाटली मिसळ मम्मा? मस्त. आमच्या धर्मपत्नी काय म्हणता बघूया. अर्धांगिनी मॅडम कशी वाटली मिसळ? मस्त. तुम्ही तर फार तिखट लागलेली दिसते तुम्हाला. दही बरोबर साखर नाही भेटली? हे बा पोरं खाऊन बाहेर मस्ती करायला तयार. काय करता रे बाळांनो? तुम्ही इथं कामाला लागता का? हा, जाऊन जा ना कामाला. बालकामगार नाही चालत. काका म्हणता बालकामगार नाही चालत. अभ्यास करा. आता मिसळ खाऊन एन्जॉय करून झाला ना. आता मस्त होमवर्क करायचा घरी जाऊन. हा, मावशी 1979 मध्ये माझी आई वडील वारले. घरात काही नव्हतं. 1979 मध्ये मी माझ्या तेव्हा 2 रुपये तास 120 रुपये महिना घ्यायचे. कॉलेज करून ते 15 दिवस खाले जायचे रे. मी
मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी टाकलं तर माझी आई म्हणजे माझी हॉटेल निश्चित आहे. तर तिच्यामुळे मी आज हे सगळं करू शकतो. मी एकही वस्तूला कारागीर लागत नाही. पावभाजी नाही, मिसळ नाही मी करतो. आईला जाऊन मी 20 वर्ष आले. पण तुम्हाला सांगतो त्यावेळेच्या म्हणजे आईच्या हाताखाली केलेलं 2 रुपये 10 महिन्याने जेव घातलेले तरी लोक एवढे खुश होऊन जायचे. त्यांच्या घरचे लोक यायचे जेवायला. मावशी काय खाऊ घालते आमच्या बरोबर येत नाही होईल नाही तुमचे 320 रुपये झाले. तुम्ही आज आमच्या दुकानात दुसऱ्यांदा आला त्यावरती तुम्हाला आवडत असेल तरी पण आजच्या सुट्या विषयाविषयी तुम्ही काही बोलू शकता. आणि आज माझ्या मातृरूपी तुमच्या आई आहे, त्या माझ्या पण आई आहे. तर त्यांचा जर काही मला आशीर्वादच आहे. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आमचं असं हात आहे का आम्ही जीव आम्ही काम करत नाही. हेच आमच्या आईचं शिक्षण नाही आम्हाला. मला चांगलं ना सगळं. गौरांग तू जा इकडं. दरवाजा लावताना हात सांभाळा. लाव दरवाजा. काय मॅडम मला लागले चॉकलेट खायचे वेळ. तिखट लागलं. घ्या 1 नंबर, मुग्धा 2 नंबर, मोनू 3 नंबर, गौरांग 4 नंबर त्यांची, मामी 5 नंबर, मामा हात वरती करणार 6 नंबर. दिसलं का त्याच्यावर कल्पना येते का थोडीफार. आडगाव नागा सिग्नल. आपण चाललोय हिरावाडी साईड. फायनली आपलं घर आलेलं आहे. आता आपली मिसळ पार्टी पूर्ण झालेली आहे ना आपण घरी येऊन पोचलोय. हे आपलं घर. चला गेट उघड्या आणि जाऊ घरी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.